आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार, पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला 80 ते 90 जागांवर अजित पवार गटाची तयारी सुरू, किती जागा लढायच्या यावर कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काही संभाव्य उमेदवारांवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नवाब मलिक अजित पवार गटातच रात्री पार पडलेल्या दादांच्या कोर कमिटीच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती। मलिक रात्री 1:30 वाजता दादांच्या निवासस्थानातून बाहेर निघाले। महाविकास आघाडी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे। शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेलं पत्र व्हायरल। तर महाविकास आघाडी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच प्रचार प्रमुख बनावं, कार्यकर्त्यांची मागणी। महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवायचंय, नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसवायचंय, संजय राऊतांचं वक्तव्य। काम न करता नारळ फोडणाऱ्या औलादी तालुक्यात तयार झाल्यात। हसन मुश्रीफांची नाव न घेता समर्जित घाटगेंवर टीका। तर हसन मुश्रीफांना पाठिंबा दिल्यानंतर मला खूप त्रास दिला, संजय घाटगेंचं समर्जित घाटगेंवर आरोप। महाविकास आघाडीत काँग्रेस विदर्भात 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या सर्वेत विदर्भात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसला जास्त पसंती असल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटात रस्सीखेच। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ निवडणुकीत लढण्यास इच्छुक। मतदारसंघात शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विद्यमान आमदार। मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा। महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून प्रारंभ, प्रमुख नेते मार्गदर्शन करणार। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश। नाना पटोलेंच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश। 2004च्या लोकसभेत शिशुपाल पटेलांनी केला होता प्रफुल्ल पटेलांचा पराभव। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला, कारखान्याला कर्ज दिलं असतानाही कारखाना विकला, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचे गंभीर आरोप। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारचा GR ट्विट। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये। मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या आज सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। सिन्नर तालुक्यातील शहापंचाळे गावात एकादशी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर। महाविकास आघाडीचा आज मुंबईत निर्धार मेळावा। मेळाव्याआधी बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जम्मू काश्मीरच्या निवडणुका आज घोषित होण्याची शक्यता, महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित करणार का याकडे लक्ष। गणेश मंडळांजवळ मोफत पार्किंगची सुविधा करून द्या, मोठ्या मंडळांना रुग्णवाहिका, डॉक्टर आणि परिचारिकांची टीम उपलब्ध करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ज्वेलर्सचं उद्घाटन। रविवार पेठ कापडगंज परिसरातील किसन वर्मा अँड कंपनी ज्वेलर्सचं अजित पवारांकडून उद्घाटन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। माजी आमदार राजू तोडसाम यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार। दोषसिद्धीला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळल्यानं राजू तोडसाम यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह। चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि त्यांचा मुलगा विक्रांत जाधवला महिलांनी राखी बांधली। शिरवली गावातील महिलांनी राखी बांधली। 40 गावातील शेतकऱ्यांना विहीर आणि शेततळे द्या। पंचायत समितीच्या आढावा बैठकीत आमदार मंगेश चव्हाणांच्या सूचना। तर मोदी आवास योजनेतून सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्कांची घरं मिळणार। सकल हिंदू समाजाकडून चाळीसगाव बंदची हाक। बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक। सर्वांनी सहभागी होण्याचं सकल हिंदू समाजाचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। मलेरियाचे 305, डेंग्यूचे 87 आणि चिकनगुनियाचे 51 रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। चंद्रपूरमधील खनिकर्म महामंडळाने दिलेल्या कोळसा धुण्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार। महाजेनकोकडून संबंधित नोडल एजन्सीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। परभणीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। काही महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा, महिलांकडून आनंद व्यक्त। सांगलीत आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। महिलांकडून पेढे भरवत जल्लोष, तर महायुती सरकारचेही आभार मानले।
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन 1857 ते 1947 कालखंडाचा दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन, केंद्रीय संचार ब्युरोच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रमाचं आयोजन. बुलढाण्याच्या मलकापुरात बिअर बार विरोधात महिलांचं आमरण उपोषण, बिअर बार बंद करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार, महिलांची आक्रमक भूमिका. जळगावात गेल्या 3 दिवसापासून अनोखं आंदोलन, देशी विदेशी दारू विक्रेता दुकानात भौतिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकरता जामोद एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. परभणीच्या सेलू तालुक्यातील पुनर्वसित करजखेडा येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन, नागरी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक, प्रशासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करण्याचा लेखी आश्वासन. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर गावात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई, जलजीवन मिशनची कामं झाली असतानाही पाणी मिळत नसल्यानं महिलांचा ग्रामपंचायतमध्ये ठिय्या. नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा 4था दिवस, मेयो रुग्णालयातील 900 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर. डॉक्टरांच्या संपामुळे मेयो रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम. वाशिम शहरातील नालंदानगर परिसरातील स्त्री रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव, महिला रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली असताना अनेक महत्त्वाच्या डॉक्टरांची पदं रिक्त. वर्धा शहरात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल पंधरवाड्याचा समारोप, पंधरवाड्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान. छत्रपती संभाजीनगरच्या 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 10 कोटी रुपये वर्ग, पीक कापणी प्रयोगाचा निकषच ग्राह्य, ई पीक पाहणी न केलेल्या 14,000 शेतकऱ्यांना अर्थसहाय्यातून वगळलं. पुण्यात झालेल्या पावसामुळे 132% पेरण्या पूर्ण, सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरनं वाढ, कृषी आयुक्तांची माहिती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत कराड येथे सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद संपन्न, व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता व्यवस्थापन विषयांवर परिषदेत चर्चा. जळगावातील 40 गावच्या केळीला रशियातून मागणी, शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियातून मागणी, एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे केळी 40 दिवस टिकून राहणार. रत्नागिरीतील मानाचा समजला जाणाऱ्या रत्नागिरी राजा गणपतीचं आगमन, बाप्पाच्या स्वागतासाठी काढण्यात आली जंगी मिरवणूक. रत्नागिरीतील पर्यटन वाढीसाठी रत्नागिरीत आर्ट गॅलरी सुरू, रत्नागिरीतील गडकोट मंदिरं यांची माहिती देणाऱ्या आर्ट गॅलरीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. कराडच्या कृष्णा विश्वविद्यापीठात आजपासून न्यूरोकॉन आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन, जगभरातील 150 न्यूरो सायन्स तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार. रत्नागिरीमुळे गणेश गुळ्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्ती अमेरिकेत पोहोचणार, 10 इंचापासून ते 3 फुटांपर्यंतच्या बाप्पांच्या मूर्ती सातासमुद्रापार जाणार. हर घर तिरंगा अभियानांतर्गत बुलढाण्यातील पेनटाकळी प्रकल्पावर दिवसा चालणार लेझर तिरंगा शो, तर पेनटाकळी धरणावरील लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरट्यांची हातसफाई, महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेत लंपास, 12 जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला.